श्री गणेशाय नमः. दशक 5वा मंत्रांचा. समास पहिला. गुरुनिश्चय. श्री समर्थ म्हणतात, हे सद्गुरुराया, तुमचा जय जयकार असो. तुम्ही पूर्ण काम आहात. तुम्हीच परमेश्वर आहात व सर्वांच्या हृदयात असणारे आत्मस्वरूप आत्मारामही तुम्हीच आहात. तुमचा महिमा अनिर्वचनीय आहे, म्हणून त्याचे वर्णन करता येणे शक्य नाही. जे वेदाने करण्याचे कठीण, ज्याचे वर्णन शब्दाने करता येत नसल्याने जे दुर्बोध आहे, अशा आत्मतत्वाचा अलभ्य लाभ तोही तुम्ही सत्शिष्याला साक्षात करून देता. जे योग्यांचे परम रहस्य आहे, जे शंकराचे राहण्याचे ठिकाण आहे, जेथे विश्रांतीला विश्राम मिळतो, असे जे अगाध परम गुह्य असे ब्रह्म, ते तुमच्या कृपेच्या योगाने सत्शिष्य स्वतःच होतो व अशा रीतीने तो ब्रह्मरूप झाला म्हणजे दुर्घट अशा संसाराच्या योगाने कधीही बद्ध होत नाही. वक्त्याचे वचन ऐकून श्रोते त्यांना विनंती करतात की स्वामींनी आता लढीवाळपणाने गुरु शिष्यांची लक्षणे अशा प्रकारे वर्णन करावीत की ती ऐकून मुमुक्षुना तात्काळ सद्गुरू शरण जाता यावे. तेव्हा स्वामी सांगतात की सर्व वर्णांना ब्राह्मणच गुरुस्थानी आहे, म्हणून तो जरी क्रियाहीन झाला तरी अनन्य भावाने त्याला सर्वांनी शरण जावे. अहो, या ब्राह्मणांसाठीच नारायणाने अवतार घेतला. प्रत्यक्ष श्री विष्णू ब्राह्मणाचे चरणचिन्ह श्रीवत्स आपल्या वक्षस्थळावर धारण करतात. इथे इतरांची काय कथा. ब्राह्मणांचे वचन प्रमाण मानले जाते. त्याच्या वचनाच्या योगे शूद्रही ब्राह्मणाच्या योग्यतेस चढतात. ब्राह्मणाने मंत्रोच्चार केला की धातू अथवा पाषाण यांच्या ठिकाणीही देवत्व येते. जो ब्राह्मण मौंजी बंधना विरहित असतो तो निसंशय शूद्र समजावा. मौंजी बंधनामुळे ब्राह्मणाचा दुसऱ्यांदा जन्म होत असतो, म्हणूनच त्याला द्विज म्हणतात. सर्व वर्णांना ब्राह्मण पूज्य आहे अशी मुख्य वेदाज्ञा असून ती प्रमाण मानावी. जे वेद विरहित असते ते अप्रमाण असते आणि ते भगवंतालाही अप्रिय असते. ब्राह्मणामुळेच योग, याग, व्रते, दाने, सर्व तीर्थयात्रा आदी सफळ होते. ब्राह्मणाशिवाय कर्ममार्ग टिकूच शकत नाही. ब्राह्मण हे मूर्तिमंत वेदच जाणावे. एवढेच नव्हे तर ब्राह्मण म्हणजे साक्षात भगवंत अशी भावना असावी. त्यांच्या वाक्यामुळे सर्व मनोरथ पूर्ण होतात. ब्राह्मणांचे पूजन केले असता चित्तवृत्ती शुद्ध होऊन ती भगवंताच्या ठिकाणी जडते. ब्राह्मण हे तीर्थरूप असल्याने त्यांच्या योगे प्राण्यांना उत्तम गती प्राप्त होते. लक्ष्य भोजनात जेवण्याचा अधिकार ब्राह्मणांनाच आहे. तेथे दुसऱ्यांना कोण विचारतो. परंतु भगवंत भावाचे भुकेले असतात, त्यांना इतर गोष्टींची पर्वा नसते. असो, श्रेष्ठ देवही ब्राह्मणांना वंदन करतात. तेथे बिचाऱ्या मानवांची काय कथा. ब्राह्मण मूढमती असला तरी तो जगद्वंद्य आहे. एखादा अंत्यज उत्तम शब्दज्ञानी असला तरी तो उपयोगाचा नाही. ब्राह्मणाच्या बरोबरीने त्याची पूजा करता येणार नाही. लोकरीतीला सोडून काही केले तर ते वेद मान्य करीत नाहीत, म्हणून त्याला पाखंड असे म्हणण्यात येते. असं जे हरीचे आणि हराचे भक्त असतात त्यांचा ब्राह्मणावर विश्वास असतो. ब्राह्मणांची सेवा केल्याने अनेक जण पावन झाले आहेत. जर तुम्ही असे म्हणाल की ब्राह्मणाची सेवा केल्याने देवाधिदेवाची प्राप्ती होते तर सद्गुरू कशासाठी करावा, तर याचे उत्तर असे की आपले खरे धन जे स्वरूप साक्षात्कार त्याची प्राप्ती सद्गुरूशिवाय होऊ शकत नाही. स्वधर्म कर्मात ब्राह्मण पूज्य असला तरी सद्गुरूशिवाय ज्ञानाची प्राप्ती होत नाही आणि ब्रह्मज्ञान झाल्याशिवाय जन्म मरण परंपरेतून सुटका होत नाही. सद्गुरूशिवाय ज्ञानाची प्राप्ती कधीही होणार नाही आणि ज्ञानप्राप्ती ज्यांना होत नाही ते अज्ञानी प्राणी जन्म मृत्यूच्या प्रवाहात वाहतच जातात. मोक्षासाठी ज्ञानविरहित जे जे उपाय केले जातात ते जन्मालाच कारण ठरतात. म्हणून ज्ञानप्राप्तीसाठी सद्गुरूंची पावले सुदृढ करावी. ज्याला भगवंताच्या दर्शनाची तीव्र इच्छा असेल त्याने सत्संग करावा. सत्संगाशिवाय देवाधिदेवाची प्राप्ती होतच नाही. अज्ञानी माणसे बिचारी सद्गुरूशिवाय नाना साधने करतात, पण सद्गुरू कृपा न लाभल्यामुळे व्यर्थच दुःखे कष्टी होतात. कुणी कार्तिक स्नाने, माघ स्नाने करतात अथवा नाना व्रते, उद्यापने, दाने करतात. कुणी स्वतः जाळून घेतात तर कुणी झाडास उलटे टांगून घेऊन
खाली केलेला धूर पिऊन तप करतात, तर कुणी उन्हाळ्यात चारी बाजूस अग्नी पेटून मस्तकी सूर्याचा ताप सहन करून तप करतात. कुणी हरिकथा पुराण श्रवण करतात, तर कुणी आदराने अध्यात्माचे निरूपण करतात. तर कित्येक लोक अत्यंत कठीण अशा सर्व तीर्थांच्या यात्रा करीत हिंडत राहतात. कुणी झळपळीत देवतार्चने, स्नानसंध्या, दर्भासने, टिळे, माळा, गोपीचंदनाचे टिळे आणि श्रीमुद्रांचे ठसे इत्यादी कर्मकांडात बुडून जातात. काही लोक प्रयत्नपूर्वक अर्घ्यपात्रे, संपुष्ट, गोकर्णे, तांब्याच्या पत्रावर लिहिलेली देवतांची यंत्रे, त्यांचे मंत्र, नाना प्रकारची उपकरणे वगैरे पूजेचे साहित्य अत्यंत सुंदर सुशोभित ठेवण्यात समाधान मानतात. काही लोक देवळातील घंटा घणघण वाजवतात, स्तोत्रे, स्तवने, स्तुती घडघडा म्हणतात. निरनिराळी योगासने, मुद्रा, ध्यानधारणा, प्रदक्षिणा, नमस्कार इत्यादी आवडीने करत असतात. कुणी पंचायतन पूजा करतात, कुणी मृत्तिकेची लिंगे करून त्यास बेल, नारळ, फळे, फुले यांची लाखोली वाहून यथासांग संपूर्ण पूजा करतात. काही लोक उपवास करतात, तर कुणी एखादा नेम निष्ठेने चालवतात. या प्रकारे या कर्मासाठी ते अत्यंत कष्ट सोसतात व त्याचे फळही त्यांना मिळते. पण हे सर्व लोक भगवत प्राप्तीचे मुख्य वर्म जाणत नाहीत. तेथे त्यांची फार मोठी चूक होते. यज्ञादी कर्मे केली आणि अंतःकरणात जर फळाशा धरली, तर आपल्या इच्छेनेच ते जणू पुढील जन्माचा विसार घेतला असे घडते. वासनेमुळे जन्म घ्यावा लागतो. सकाम कर्मामुळे त्यांची कर्मे हा पुढील जन्मांचा प्रारंभ ठरतो. समजा खूप कष्ट करून 14 विद्यांचा अभ्यास केला आणि त्यामुळे त्यांना यथावकाश रिद्धिसिद्धी जरी प्राप्ती झाल्या, तरी सद्गुरु कृपेशिवाय सर्वथा स्वहित साधता येत नाही आणि यमपुरीचा अनर्थही त्या योगे चुकत नाही. जोपर्यंत ज्ञानप्राप्ती होत नाही, तोपर्यंत मरण आणि जन्म चुकत नाही. गुरुकृपेशिवाय अधोगती अथवा गर्भवास चुकत नाही. ध्यान, धारणा, मुद्रा, आसने एवढेच नव्हे, तर भक्ती, भाव, भजन हे सर्व ब्रह्मज्ञान जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत व्यर्थ समजावे. सद्गुरु कृपा जर झाली नाही, तर साधक भरतीकडेच वावरतो. एखादा आंधळा चाचरून दलदलीत अथवा खाचखळग्यात पडावा, तशी त्या साधकाची स्थिती होते. जसे नेत्रात अंजन घातले की जमिनीतील गुप्त द्रव्य दृष्टीस पडते, त्याप्रमाणे सद्गुरु वचन श्रवणी पडले की ज्ञानाचा प्रकाश पसरतो. सद्गुरूशिवाय जन्म निर्फळ होतो. सद्गुरूशिवाय सगळे दुःखच वाटायला येते. सद्गुरूशिवाय तळमळ जात नाही. अभय देणारा सद्गुरूंचा कृपाहस्त लाभला की त्या कृपेमुळे साक्षात ईश्वर प्रगट होतो. अपार संसार दुःखे नाहीशी होतात. पूर्वीही जे अत्यंत श्रेष्ठ असे संत, महंत, मुनीश्वर वगैरे होऊन गेले, त्यांनाही सद्गुरूंच्या योगानेच आत्मज्ञानाची प्राप्ती झाली. श्रीराम, कृष्ण आदी भगवंताचे अवतारही गुरुभजने तत्पर होते. तसेच इतर साधू, सिद्ध संतांनीही गुरुसेवा केली. सर्व सृष्टीचे चालक जे हरी आणि हर, ब्रह्मा आदी मुख्य त्रिदेव, तेही सद्गुरूचरणी अत्यंत लीन होतात. त्यामुळेच त्यांचे महत्त्व वाढते. असो, ज्याला अंतःकरणापासून मोक्षाची तीव्र इच्छा असेल, त्याने सद्गुरू करावा. सद्गुरूशिवाय कल्पांतीही मोक्ष प्राप्ती होऊ शकत नाही. आता सद्गुरू कसे असतात ते सांगतो. ते इतर गुरूंच्यासारखे नसतात. ज्यांच्या कृपेने शुद्ध ज्ञान प्रकाशते, त्यांना सद्गुरू म्हणावे. त्या सद्गुरूंची ओळख पुढील समासात करून दिली जाईल. तर यानंतर अनुक्रमाने श्रोत्यांनी पुढील समासातील निरूपण श्रवण करावे, असे श्री समर्थ सांगतात. इथे श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे गुरुनिश्चय नाम समास पहिला समाप्त. दशक 5वा समास 2 गुरुलक्षण. श्री समर्थ म्हणतात की जे चमत्कार करून दाखवतात त्यांनाही गुरु म्हटले जाते, पण ते मोक्ष देणारे सद्गुरू नसतात. सभेचे वशीकरण करणे, चेडे चेटके, शाबर मंत्र, अनेक कवटाळे करणे, नाना कौतुके, चमत्कार करणे, असंभाव्य गोष्टी शक्य करून दाखवणे, नाना औषधींच्या प्रयोगांची माहिती देणे, दुसऱ्या धातूपासून सोनं बनवण्याच्या पद्धती दाखवणे, नजरबंदीचा तत्काळ इच्छित प्राप्तीचा प्रयोग करणारा नाही लोक गुरुच म्हणतात. जे साहित्य, संगीत, राग, ज्ञान, गीत, नृत्य, तान, मान, नाना वाद्ये इत्यादी कला लोकांना शिकवतात, तेही गुरुच होत.
काही मांत्रिक मंत्रविद्या शिकवतात, काही गंडे दोरे देण्याचे शिकवतात, तर काही पोट भरण्याची विद्या शिकवतात. ज्या जातीचा जो व्यापार अथवा उद्योगधंदा असेल तो पोट भरण्यासाठी जे शिकवतात तेही गुरुच, पण ते सद्गुरू मात्र नव्हे. आपली आई, आपले वडील हेही एक प्रकारे आपले गुरुच असतात, पण जो संसार सागरातून पैल तीरात नेतो तो सद्गुरू वेगळाच असतो. जो गायत्री मंत्राचा उपदेश देतो तोही खरोखर कुळगुरूच असतो, पण आत्मज्ञानाशिवाय पैल तीर गाठता येत नाही. जो ब्रह्मज्ञानाचा उपदेश करून अज्ञानरूपी अंधकाराचे निरसन करून जीवात्मा आणि परमात्मा यांचे ऐक्य करून देतो, भिन्न आहेत असे वाटणाऱ्या देव आणि भक्त यांचे जीवशिवपणाने जे द्वैत भासत असते, त्या देवभक्तांना जो एकरूप करतो तो सद्गुरू जाणावा. वाघाने उडी घेऊन गाय व वासराची ताटातूट केली आहे असे पाहून जो कृपाळूपणाने तेथे उडी घालून वाघाच्या तावडीतून गाय वासरांना सोडवतो, त्याप्रमाणे संसाररूप वाघाच्या तावडीतून जीवाला सोडवून त्याची ईश्वराशी भेट घडवतो तो सद्गुरू जाणावा. मायारूपी जाळ्यात सापडून संसार दुःखाने व्याकुळ झालेल्यांना जो त्या जाळ्यातून मुक्त करतो तो सद्गुरू जाणावा. वासनारूपी नदीच्या महापुरात सापडून बुडत असता जेव्हा प्राणी गयावया करू लागतो, तेव्हा कृपाळूपणाने उडी घालून जो त्याला तारतो तो सद्गुरू समजावा. इच्छा म्हणजेच वासनारूपी बेडीत जीव अडकतो आणि त्यामुळे त्याला गर्भवासाच्या महाविपत्तीत सापडावे लागते. ज्ञान देऊन जो या बेडीतून शीघ्र सोडवतो तोच सद्गुरू स्वामी होय. सद्गुरू वेदातील शब्दाचे अंतरंग दाखवून देऊन स्वस्वरूपानुभव करून देतात. ते सद्गुरू हे अनाथांचे माहेर असते. जीव बापडा अल्पज्ञ असतो, त्याला ते साक्षात ब्रह्मच करतात आणि ज्ञानोपदेश करून त्याची जन्ममरण चक्रातून सुटका करतात. वेदांचे अभ्यंतरे असणारे गुह्य असे जे ब्रह्मज्ञान ते वेदातून काढून आई ज्याप्रमाणे आपल्या अपत्याला छोटे छोटे घास भरवते, त्याप्रमाणे सद्गुरू माऊली अत्यंत वात्सल्याने आपल्या शिष्याच्या कानात आपल्या शब्दाने हळूहळू आत्मज्ञानाची गूढ रहस्ये ऐकवते. वेदशास्त्रे आणि ब्रह्मज्ञानी पुरुष या सर्वांचे अनुभव पाहता ते अगदी एकच आहेत असे कळून येते. सद्गुरूही परमात्म्याशी ऐक्यरूप होण्यासाठी तोच अनुभव शिष्यास देतात. सद्गुरू संशय पूर्णपणे नाहीसा करतात, स्वतः आदराने स्वधर्माचे प्रतिपालन करतात आणि वेदविरहित व्यर्थ बडबड तर कधीच करत नाही. काही गुरु असे असतात की मनात जे जे वाटेल ते मनसोक्त आचरतात, ते गुरु नव्हेतच, ते बळेच शिष्याच्या गळ्यात पडणारे भिकारी समजावेत. जे शिष्याला साधना करायला लावत नाहीत, त्याला इंद्रिय निग्रह करायला लावत नाहीत, असे गुरु दौंडीला 3 इतके सरळ स्वस्तात मिळाले तरी त्यांचा त्याग करावा. जो कोणी ज्ञानाचा उपदेश करतो, अविद्येचा समूळ नाश करतो आणि इंद्रिय निग्रहाची शिकवण देतो तोच सद्गुरू जाणावा. काही गुरु द्रव्याने विकत घेता येतात, काही शिष्यांचे अंकित असतात आणि अति दुराशेने दीनवाणे झालेले असतात. ते शिष्याला जे आवडते तेच करतात, शिष्याची मनधरणी करतात. त्यांच्या गळ्यात कामनारूपी पापीण पडलेली असते. जो गुरु सत्य स्पष्टपणे न सांगणारा असतो तो अधमावून अत्यंत अधम, चोरटा, मैंद आणि पामर असून द्रव्यासाठी भोंदूपणा करणारा असतो. ज्याप्रमाणे एखादा दुराचार्य वैद्य रोग्याच्या सर्वस्वाची राखरांगोळी तर करतोच, पण शेवटी भिडेमुळे घातकी ठरतो. येथे वर्णन केलेल्या वैद्यासारखा गुरु नसावा. असा गुरु असेल तर देव तर दुरावतोच, शिवाय भिडेला बळी पडून तो शिष्याला बंधनात गुंतवतो. ज्याचे जवळ ब्रह्मज्ञान आहे आणि स्थूल देहाने जो उत्तम प्रकारे साधने करीत असतो, असा सद्गुरूच आपल्या स्वस्वरूपानुभव प्राप्त करून देतो. काही गुरु प्रकाश दर्शनादी चमत्कार मोठ्या आदराने दाखवतात, मंत्रोपदेशही देतात, पण त्यांचे ज्ञान इतकेच मर्यादित असते. त्यामुळे त्यांच्याकडून मंत्रोपदेशादी घेणारे बिचारे जीव भगवंतास अंतरतात. ज्याला शास्त्रप्रचिती, गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती या तिन्ही प्राप्त झाल्या असतील तोच उत्तम लक्षणाने युक्त सद्गुरू होय. जो खरा मुमुक्ष असेल त्याने अत्यंत आदराने अशा सद्गुरूंना शरण जावे. एखादा गुरु म्हणून घेणारा अद्वैत निरूपण करण्यात
अत्यंत अगाध विद्वत्ता व वक्तृत्व दाखवतो, पण विषयाच्या ठिकाणी त्याची आसक्ती तशीच राहिलेली असते. अशा व्यक्तीला गुरु केल्याने आपल्या मानवी देहाची सार्थकता होणार नाही. निरूपण समयी तो उत्तम रीतीने ब्रह्मज्ञान सांगत असला तरी त्याचे मन चंचल असते. स्वस्वरूपानुभव त्याला प्रत्यक्ष आलेला नसल्याने त्याचे ज्ञान निश्चयात्मक नसते. काही वक्ते निरूपण करताना सिद्धीचे सामर्थ्य वगैरे वर्णन करून सांगतात. श्रोत्याने ते ऐकल्यावर त्यांच्या मनात दुराशा उत्पन्न होते. नाना चमत्कार पाहिले की त्यांची बुद्धी डळमळू लागते. त्यांना वाटते की पूर्वी अनेक ज्ञानी विरक्त भक्त होऊन गेले की ज्यांना भगवंत प्रत्यक्ष दर्शन देत असे. त्यांच्या ठिकाणी सिद्धीच्या योगे अद्भुत सामर्थ्य दिसून येत असे. त्यांचे सामर्थ्य असे अचाट होते की त्यापुढे आमचे नुसते ज्ञान व्यर्थच म्हणावे लागेल. अशा प्रकारे सिद्धींच्या सामर्थ्याविषयी स्वार्थ त्यांच्या अंतरात उत्पन्न होत असतो. सिद्धींची ही आशा दुराशाच आहे. जोपर्यंत दुराशा नष्ट होत नाही तोपर्यंत भगवंत भेटत नाही. शब्दज्ञानी लोक कामनेच्या अधीन असल्याने चांगले नसतात. अनेक ज्ञानी म्हणवणारे लोक कामनेने वेडे झाल्याने नागविले जातात. त्यांना आत्मज्ञान प्राप्त होत नाही. आपली कामना पूर्ण व्हावी म्हणून धडपडणारी बिचारी ही मूर्ख माणसे काही न कमावताच मरून जातात. ज्याच्या अंतःकरणात यत्किंचितही कामना नाही असा संत विरहात असतो. त्याचे मत, त्याचे वागणे इतरांपेक्षा सर्वस्वी वेगळे असते. तो सदा सर्वदा भगवंताविषयी संबंधित बोलत असतो. इतर वस्तूंविषयी विचारच त्याच्या मनात कधी येत नाही. भगवंत हा वास्तविक सर्वांचाच कधी नष्ट न होणारा असा अक्षय ठेवा आहे. पण शरीराविषयीची आसक्ती काही केल्यास सुटत नाही. त्यामुळे भगवत प्राप्ती होत नाही. योगाभ्यासाने सिद्धी आणि सामर्थ्य प्राप्त झाले की देहाला महत्त्व येते. तेथे देहबुद्धीचेच प्रस्थ खूप वाढते. ज्या योगे अक्षय सुख प्राप्त होते त्या भगवंताची प्राप्ती करून घेण्याविधी जे सिद्धींच्या सामर्थ्याची इच्छा करतात ते मूर्ख असतात. कारण कामनेमुळे होणाऱ्या दुःखासारखे दुसरे दुःख नाही. एका ईश्वराशिवाय जी कामना करावी तिच्या योगे नाना यातना भोगाव्या लागतात. अखेर ते प्राणी पतन पावतात. जेव्हा शरीराचा अंत होतो तेव्हा सामर्थ्य निघून जाते. अशा रीतीने कामनेच्या योगाने शेवटी भगवंत अंतरतो. म्हणून जो अत्यंत निष्काम आहे आणि आत्मानुभवामुळे भगवंताविषयी ज्याच्या बुद्धीचा ठाम निश्चय झालेला असतो असा सद्गुरूच भवसागराच्या पैल तीरावर घेऊन जाण्यास समर्थ असतो. सद्गुरूचे मुख्य लक्षण हे आहे की त्याच्या ठिकाणी सर्वप्रथम विमल ज्ञान पाहिजे. त्या ज्ञानामुळे त्याच्या ठिकाणी शाश्वत टिकून राहणारे समाधान पाहिजे व त्याची स्वरूपस्थितीही कायम टिकून राहिली पाहिजे. याचबरोबर तो अत्यंत वैराग्य संपन्न असावा. त्याची चित्तवृत्ती कुठेही गुंतलेली नसावी आणि त्याचे स्वधर्माचे आचरण अत्यंत निर्मळ असावे. याखेरीज तो जेथे असेल तेथे नित्य अध्यात्माचे श्रवण, हरिकथा निरूपण, पथाचे विवरण हे चालू असावे. जेथे याप्रमाणे सारासार विचार सतत होत असतो तेथेच अनेक लोकांचा उद्धार होतो. त्याच्यापाशीच नवविधा भक्ती कशी करावी हे अनेक लोकांना कळून येते व त्या भक्तीचा आधार त्यांना मिळतो. म्हणून जेथे नवविधा भक्ती केली जाते व जेथे साधनांना अत्यंत प्रतिष्ठा प्राप्त होते ते सद्गुरूंचे लक्षण आहे असे श्रोत्यांनी ओळखावे. जेथे अंतरात शुद्ध ब्रह्मज्ञान आणि बाहेर अत्यंत निष्ठेने भगवद्भजन चालते तेथे अनेक भक्त लोकांना समाधान मिळते. ज्या परमार्थाला उपासनेचा आधार नसेल तो परमार्थ निराधार होय. स्वधर्म कर्माचे निष्ठेने आचरण केले नाही तर अनाचारमादून लोक धर्मभ्रष्ट होतात. म्हणून आत्मज्ञान, वैराग्य, भगवत भजन, स्वधर्म कर्माचे यथोचित आचरण आणि नित्य नेमाने आणि प्रेमाने साधन, तसेच हरिकथा, अध्यात्म निरूपण, श्रवण, मनन, नीती न्याय, मर्यादायुक्त आचरण यापैकी एक जरी उणे असले तरी ते सर्व विपरीत दिसते. म्हणून जेथे सद्गुरू असतील तेथे वरील सर्व गोष्टी निश्चितपणे आढळतात. सद्गुरू हे अनेकांचे पालन पोषण करतात. त्यांना अनेक लोकांची काळजी असते. प्रत्येकास अधिकारानुरूप देता येईल अशी अनेक साधने समर्थ सद्गुरूंपाशी असतात. जो साधनाशिवाय परमार्थाची प्रतिष्ठा मानतो तो लवकरच स्वतःही भ्रष्ट होतो
म्हणून दूरदृष्टीच्या महानुभावाने साधनास महत्त्व दिले आहे. जे महंत आचार उपासना सोडतात ते भ्रष्ट अभक्त होतात असेही दिसून येते. अशांच्या महंतीला आग लागो, त्यांना कोण विचारतो? ज्या समुदायात स्वधर्म कर्माचा उपासनेचा अभाव असतो तेथे बहकण्याचा अवसर मिळतो त्या तिरस्कृत समुदायाला प्रपंची लोक हसतात. खालच्या जातीचा गुरु केला तरी तेही अयोग्य ठरते. संतांच्या सभेत जेथे ब्रह्मस्वरूपाची चर्चा चालू आहे तेथे एखादा चोर आला तर त्याची जशी अवस्था होते तशी त्या शिष्याची अवस्था होते. त्या ब्रह्मसभेत त्याला आपल्या गुरुचे तीर्थ घेता येत नाही अथवा प्रसाद घेतला तर प्रायश्चित्त घ्यावे लागते. गुरुचा तीर्थ प्रसाद घेतला नाही तरी कमीपणा दिसून येतो. त्यामुळे एकदम गुरुभक्ती एकाएकी क्षीण होते. गुरुची मर्यादा राखण्याचा प्रयत्न केला तर ब्राह्मण रागावतात. आपले ब्राह्मण्य सांभाळण्याचा प्रयत्न केला तर गुरूंचा राग ओढवतो. हे ते क्षोभतात. खालच्या जातीचा गुरु केला तर दोन्हीकडून अशी कोंडी होते, अडचण निर्माण होते आणि मग पश्चातापाची पाळी येते. म्हणूनच कनिष्ठ जातीला श्रेष्ठ जातीच्या शिष्याच्या गुरुत्वाचा अधिकार नाही. तथापि एखाद्याला कनिष्ठ जातीतील गुरुची आवड उत्पन्न झाली तरी त्याने एकट्याने फक्त भ्रष्ट व्हावे. अनेक लोकांना भ्रष्ट करणे हा फार मोठा दोष आहे. आता हे विवेचन पुरे झाले. मुख्य सांगायचे हे आहे की आपल्या जातीचा गुरु करावा, नाही तर निश्चितपणे भ्रष्टाचार घडतो. जे जे काही उत्तम गुण आहेत ते सद्गुरूंचे लक्षण म्हणून समजावे, पण तरी सद्गुरूंची ओळख पटावी म्हणून येथे सांगितले. एक नुसता गुरु तर एक मंत्रगुरु असतो, कुणी यंत्रगुरु तर कुणी तंत्रगुरु असतो, कुणी मल्लविद्या शिकवणारा गुरु असतो तर कुणाला लोक राजगुरू म्हणून ओळखतात. एक कुलगुरू असतो तर एक कुणी मानलेला गुरु असतो. एक विद्यागुरू तर एक कुविद्यागुरू म्हणजे भलतीच शिकवण देणारा गुरु असतो. कुणी खोटा गुरु असतो तर कुणी जाती प्रमुख म्हणूनच गुरु असतो. तो वेळ प्रसंगी दंडही करतो. एक माता गुरु तर एक पिता गुरु असतो. कुणी राजा गुरु तर कुणी देवगुरु असतो, तर कुणी सकल कला संपन्न जगद्गुरु म्हटला जातो. हे असे 17 गुरु आहेत. याशिवाय काही गुरु आहेत त्यांच्याविषयी सांगतो. एक स्वप्नात उपदेश करणारे स्वप्नगुरु असतात, तर कुणी विशिष्ट संप्रदायाची दीक्षा देणारे दीक्षागुरु असतात. एकाला प्रतिमा गुरु म्हणतात, ते मूर्तिरूप गुरु होत. कुणी आपला गुरु आपणच असेही म्हणतात. ज्या ज्या जातीचा जो जो व्यवसाय उद्योगधंदा असेल ते ते शिकवणारे त्या त्या जातीचे तितके गुरु असतात. असा विचार केला असता उदंड गुरु आहेत. असो, याप्रमाणे नाना मतांचा विचार केला असता असे असंख्य गुरु आढळून येतात. पण मोक्षदाता सद्गुरू या सर्वांपेक्षा वेगळाच असतो. ज्याच्या ठिकाणी सद्विद्येची लक्षणे गुण असतात व त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे जो अत्यंत कृपाळू असतो तो सद्गुरू असतो. हे सद्गुरूचे लक्षण श्रोत्याने नीट जाणून घ्यावे असे श्री समर्थ सांगतात. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे गुरुलक्षण नाम समास दुसरा